प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पाथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे आमलकी एकादशी. फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे वैशिष्ट्य असे की आज आवळा वृक्षाचे पूजन केले जाते. त्याला 108 प्रदक्षिणा मारल्या जातात. त्याद्वारे आपल्या मनोकामना नक्की पूर्ण होतात. आवळ्याचे सेवन केले जाते. आवळ्या वृक्षाला स्पर्श केल्यानेही आपल्याचे पापाचे शालन होते. अशा या दिव्य अनुभूतींची ऊर्जाद्वारे आपण आजच्या या पवित्र दिनी सप्तचक्र ध्यान साधना करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एका ठिकाणी शांत जागी बसा. सुखासनात सावकाश मांडी घालून सुखासनात बसा. ताहाट बसा. पाठीचा कणा अगदी ताहाट ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. रेकीची प्रार्थना. माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि साधक माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनात आतापर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी वस्तू मला लावल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर तसे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर खूप प्रेम आहे आणि सर्वांप्रती करुणाभाव आहे. सावकाश दोन्ही हातांचे घर्षण करा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना कल्पना करा की ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरात प्रवाहित झाली आहे. सावकाश श्वास सोडा. श्वास सोडताना पहा आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा काळ्या धुरा वाटे आपल्या शरीरातून बाहेर जात आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना पोट फुगले पाहिजे आणि सावकाश श्वास सोडा. तोंडा वाटे पोट जेवढे मागे घेता येईल तेवढे घेत जा. 30% श्वास घेतला तर 70% सोडा. त्यामुळे आपला मूलबंध लागतो. म्हणजे आपले प्राणचक्र जागृत व्हायला सुरुवात होते. पहा, आज शुक्रवार आमलकी एकादशी. पवित्र अशी सुंदर दिवसाचा हा सुरुवात आहे. सुंदर असा दिवस. पवित्र आज ऊर्जा ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेली आहे. कल्पनेने पहा, सुंदर असे आवळ्याचे वृक्ष आहे. पूर्ण असे डोलेदार बहरलेले हिरवेगार असे हे आवळ्याचे वृक्ष असून या वृक्षाच्या छायेमध्ये आज आपण ही ध्यान साधना करत आहोत. वृक्षाखाली बसून जी ध्यान साधना आणि नामस्मरण केले जाते त्याची ऊर्जा आपले शरीर मन आत्मा आणि आभा मंडळ हे सकारात्मक ऊर्जेने प्रवाहित होऊ लागतात. आपल्यातील विचार आपल्यातील आचार आणि कृती ह्या सर्वांमध्ये ब्रह्मांडी ऊर्जांची साथ आपल्याला लागते. जे काही कर्म आपण करतो ते अगदी विचारपूर्वक करतो. त्यामुळे प्रत्येक क्षणी आपण इतरांचे चांगलेच करण्याची भावना ठेवतो. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा आपल्या अनाहत चक्रावर हिरव्या रंगाचे एक पुष्प उमलले असून
त्या पुष्पाला 12 दले आहे. आपले अनाहत चक्र आनंदमय कोश हा या आवळा वृक्षाच्या ऊर्जेने सक्रिय झाला आहे. या आनंदमय कोशातील प्रत्येक अवरोध नष्ट झाल्यामुळे मला समाधानी आनंदी वाटत आहे. प्रत्येक उपबीज मंत्राच्या उच्चाराने येथील प्रत्येक अवयवांना ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा, आवळ्या वृक्षाची ऊर्जा म्हणजे धात्री वृक्षाची ऊर्जा आपल्याला प्राप्त होत आहे. दीर्घ श्वास घ्या. कम खम गम घम डम चम चम झम झम त्रम टम ठम. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा. आज ही ऊर्जा आवळ्या वृक्षाच्या मुळातून आपल्या शरीरातील प्रत्येक चक्रांना प्रवाहित होत आहे. आपल्या चक्रातील अनाहत चक्रातील सर्व अवरोध दूर होत असून जगाची सर्व धन संपत्ती एका माणसाकडे असेल पण हृदयाची शांती नसेल तर तो माणूस दुर्दैवी अभागी असतो. पण आपल्याकडे ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जाद्वारे अनाहत चक्रातील सर्व अवरोध दूर झाल्यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सर्वरित्या शांती आणि समाधान प्राप्त होत आहे. संपूर्ण जगातील संपन्न व्यक्ती म्हणून आपण स्वतःकडे पाहू शकतो. समाधान हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या विशुद्धी चक्रावर ठेवा. विशुद्धी चक्र म्हणजे कंठचक्र. एक सावकाश दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना हम हम. विशुद्धी चक्रावर निळ्या रंगाची, आकाशी रंगाची ऊर्जा, ब्रह्मांडातील आकाशी रंगाची ऊर्जा, आकाश तत्वरूपी ऊर्जा आपल्या कंठचक्रामध्ये प्रवाहित झाली आहे. आवळा वृक्षातील मुळातून वाहणारी ही ऊर्जा आपल्या कंठाला सक्रिय करत आहे. कंठाला वाणीचा गोडवा आणि माधुर्य प्राप्त होत आहे. कलियुगात भगवत नाम स्मरण स्मृती, भगवत नाम, भगवत भाव हा शीघ्र कल्याणदायी असतो. म्हणूनच नामस्मरण करत करत कोणतेही कार्य केले ते पूर्णत्वास नक्कीच जाते. त्यामध्ये नक्कीच यश प्राप्त होते. या कंठचक्रातील ऊर्जा सक्रिय झाल्यामुळे माझ्यातील पूर्ण प्रकारची नकारात्मक ऊर्जा या ब्रह्मांडाने पूर्णपणे नष्ट केली आहे. या ब्रह्मांडातील देवी ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. एक दीर्घ श्वास घ्या. हम. कल्पनेने पहा आपल्या विशुद्धी चक्रावर एक आकाशी रंगाचे पुष्प उमलले असून त्याला 16 दले आहे. अनुक्रमे ह्या 16 दलांवर एक एक उपबीज मंत्र आहे. दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडताना आम इम इम ओम ओम
रं रं लं लं ऐं ऐं ॐ औं अं आहा. प्रत्येक बीज मंत्राच्या या उच्चाराने तुम्हाला जाणवत असेल आपले कंठचक्र हे ऊर्जांकित झाले. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपल्या आज्ञाचक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. ओम. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील निळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या आज्ञाचक्रात प्रवाहित झाली असून आपले आज्ञाचक्र जसजशी तुमची समज वाढत जाईल तसे भगवंताशी तुम्हाला आपले वाटू लागतील. गुरु आपले वाटू लागतील. नामस्मरणात तल्लीन झाल्यानंतर गुरूंशी एकरूपता होते. गुरूंच्या स्मरणाने आणि गुरूंच्या आज्ञेने माझे आज्ञाचक्र हे जागृत झाले आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. ओम. कल्पनेने पहा इथे 2 दलांचे एक पुष्प उमलले असून हम लं आज्ञाचक्राद्वारे आपला विज्ञानमय कोश जागृत झाला आहे. आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या मणिपूर चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडताना रम. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा. ही ऊर्जा आज आवळ्या वृक्षाच्या मुळातून आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित झाली आहे. आपला अन्नमय कोश उत्तमरित्या कार्य करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. राम. कल्पनेने पहा येथे 10 पाकळ्यांचे एक पुष्प उमलले असून डम ढम नम तम थम दम धम नम पाम हम. या उपबीज मंत्राने आपले मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. जे झाले ते चांगले झाले. जे होत आहे तेही चांगले होत आहे. जे होईल ते सुद्धा चांगले होईल हा पक्का समज गाठीशी ठेवा. आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या स्वादिष्टान चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. वाम. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील केशरी रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या स्वादिष्टान चक्रात प्रवाहित झाली असून आवळ्या वृक्षाच्या मुळातून वाहणारी दिव्य ऊर्जा आपल्या स्वादिष्टान चक्राला सक्रिय करत आहे. जेथे कोणी पाहत नसेल अशा जागी सुद्धा कोणीतरी पाहणारा आहे. त्याचेच नाव अंतर्यामी. अंतर्यामी परमात्मा रूपी श्री विष्णू माझ्या स्वादिष्टान चक्राला सक्रिय आणि ऊर्जांकित करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. वाम. कल्पनेने पहा आपल्या स्वादिष्टान चक्रावर 6 दलांचे एक पुष्प उमलले असून बम भम मम यम रम लं.
या दिव्य ऊर्जाने माझे स्वादिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले. आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या पाठीच्या मागे माकड हाडाच्या टोकाशी ठेवा. सावकाश एक मूलाधार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा, पृथ्वी तत्वरूपी ऊर्जा पहा. आवळ्याचे वृक्ष ज्याची मुळे पृथ्वीच्या खोलवर पसरली असून त्या मुळातून वाहणारी ऊर्जा माझ्या पृथ्वी तत्वाला मूलाधार चक्राला प्राप्त होत असून माझे मूलाधार चक्र लाल रंगाची दिव्य ऊर्जा ग्रहण करत आहे. दुर्बल विचारांमुळे आत्मज्ञानात स्थिती होत नाही अथवा भक्ती सफल होत नाही. म्हणून मनात दुर्बळ विचार आले तर त्यांना विषासारखे बाहेर फेकून द्या. ज्याप्रमाणे आवडीचा पदार्थ असेल तर खातो, पण नावडीचा असेल तर त्याकडे डुंकुणी आपण पाहत नाही, तसेच विषयी विकारांना आपण कानाडोळा करूया. आपल्या मूलाधार चक्र पृथ्वी तत्व ज्याप्रमाणे पृथ्वी सर्वांकडे समानता ठेवते, सर्वांना ती आधार देण्याचे कार्य करते, तसेच आपल्या ठाईही भेदभाव नसावे, समानता असावी. आपल्यातील विचार प्रगके आणि सुदृढ होण्याकरता ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. एक दीर्घ श्वास घ्या. पहा, लाल रंगाचे एक पुष्प उमलले असून येथे 4 पाकळ्यांचे एक दल असणारे एक पुष्प आहे. सावकाश दीर्घ श्वास घ्या. वम शम शम सम या बीज मंत्रांद्वारे मूलाधार चक्र माझे ऊर्जांकित झाले असून मार्ग भले भक्तीचा असो, कर्माचा असो अथवा ज्ञानाचा असो, तुमच्या जीवनात जितकी समानता असेल, जितका समभाव असेल, समानता असेल, संतुलन असेल, तितके सुख वाढेल. दोन्ही हात समोर आणा आणि आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात सहस्रार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. ओम. पहा, ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा जी आज आवळ्याच्या वृक्षाच्या मुळांद्वारे माझ्या सर्व चक्रांना प्राप्त होत आहे. ही ऊर्जा सहस्रार चक्रातून माझ्यामध्ये प्रवाहित होत असून ईश्वराला परके मानून, दूर मानून भजन कराल तर त्यात सफलता मिळणार नाही. तशीच ही ऊर्जा आहे, जितकी आपल्यात आहे तितकी सर्वांमध्ये ती प्रवाहित आहे. हे ब्रह्मांड कोणत्याही प्रकारचा कसलाही भेद करत नाही. पहा, गीतामधील श्लोक क्रमांक 11 अध्याय नंबर 14 मध्ये सर्वदारेषु देह स्मित प्रकाश उपाजयते ज्ञान यदा तदा विद्यादिवृद्ध सममित्युक्तः. कल्पना करा की आपल्या सहस्रार चक्रात ही दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून धात्री वृक्ष म्हणजे आवळा वृक्षाच्या मुळांद्वारे ही ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रात प्रवाहित होत आहे. वसुदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असून श्री कृष्ण वसुदेव रूपी सुदर्शन चक्र दिव्य ऊर्जा ब्रह्मांडात दूरवर पसरत आहे, विस्तृत होत आहे. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. ओम. श्री विष्णू वसुदेवांची सुदर्शन चक्र ऊर्जा माझ्या सहस्रार चक्राद्वारे संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकत आहे. जेव्हा देहाची सर्व दारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सद्गुणांचा
प्रकटीकरणाची दिव्य अनुभूती लागते. 2 नेत्र, 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 तोंडे. पहा, 2 तोंडे याचा अर्थ एक जे बोलतं ते तोंड आणि जननेंद्रिय. अशा प्रकारे गुदा शरीरामध्ये 9 द्वारे आहेत. 2 नेत्र, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय, गुदा या शरीरामध्ये प्रवेश करणाऱ्या 9 द्वारे आहेत. ज्या प्रत्येक द्वार सद्गुणांच्या लक्षणाने प्रकाशित होते, तेव्हा मनुष्यात सद्गुणांची वाढ झाली आहे असे समजावे. या सद्गुणांमध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो, सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो. सत्वगुणी मनुष्य अंतर्बाह्य सुशोभित होतो आणि त्याच्या प्रत्येक इंद्रियरूपी द्वारामध्ये सुरुवातीची वृद्धी होते. ही सत्वगुणांची अवस्था प्रत्येक चक्राला वरून खाली सावकाशात घेऊन या. प्रत्येक चक्राला दिव्य ऊर्जाद्वारे ऊर्जांकित होत आहे. कल्पनेने पहा, आपण जिथे बसलो तिथे दोन्ही बोट टेकवा, स्वतःला एक नमस्कार करा. आजच्या या पवित्र आमलकी एकादशीच्या निमित्ताने आपण आवळा वृक्षाच्या खाली बसून ही ध्यान साधना केली. आता कल्पनेने आपण ज्या वृक्षाखाली बसलो त्या वृक्षाला नमन करून त्याची पूजा करून आता आपण ज्या आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत तिथे ध्यानामध्ये पुन्हा प्रवेश करत आहोत आपल्या शरीरात. कल्पनेने पहा, आपले हे ध्यानाद्वारे आपले शरीर, मन, आत्मा याला ऊर्जा प्राप्त झाली असून आपल्या भोवतीचे आभा मंडळ हे सुरक्षित आणि सक्रिय झाले आहे. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि स्वतःच्या प्रत्येक डोळा, तोंड, शरीराच्या प्रत्येक अवयवांमध्ये ही ऊर्जा ग्रहण करा आणि आपले डोळे आपल्या हातामध्ये सावकाश उघडा. आपल्या हातांचे तळव्यांचे दर्शन घ्या आणि आजच्या या पवित्र दिनी माझे अनाहत चक्राद्वारे सप्तचक्र जागरण झाले असून सर्व साक्षी वैश्विक शक्तीद्वारे माझे अनुग्रह शक्ती, तिरोधान शक्ती, इच्छा शक्ती, क्रिया शक्ती, ज्ञानशक्तीद्वारे माझे आणि सर्वांचे, आपल्या सर्वांचे कल्याण होत आहे. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. जय सद्गुरु. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत निरोप घेऊया. पुन्हा भेटूया. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. पुढच्या प्रवासात भेटूया. तोपर्यंत जय सद्गुरु.